तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण लास्ट 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शिमग्याची आमच्या गावामध्ये लगबग चालू आहे, कारण आपण शिमग्याला होतो. तर वर्षाने जे आमचे ग्रामदेवता आहे ते ग्रामदेवता आपल्या भक्तांच्या भेटीसाठी जी आहे ती घरी येते. तर त्याचीच लगबग जी आहे ते आमच्या वाडीमध्ये सुरू होते. आणि आमच्या वाडीमध्ये जेवढे पण दिवस देव असेल तर त्या दिवसांपैकी कोणताही एक दिवस कन्सिडर करून आम्ही पालखी नाचवायचा प्रोग्राम ठेवतो. तर असंच आमच्या इथे यावर्षी 3 दिवस पालखी होती. तर 3 दिवसापैकी मधला जो दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही पालखी नाचवायचं नियोजन केलेलं होतं. तर इकडे जे आहे ना, सर्व आमच्या वाडीतील जे तरुण मंडळी आहेत ते सर्वजण जे आहेत ते पालखी नाचवायच्या तयारीला लागलं होतं. प्रत्येकाला जबाबदाऱ्या डिवाईड करून दिल्या होत्या आणि त्यानुसार प्रत्येकजण आपली जबाबदार चोखरित्या पार पाडत होता. तर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की आम्ही तयारी कशी केली आणि त्याच्यानंतर जो मेन कार्यक्रम आहे पालखी नाचवायचा तर तो कसा झाला तो पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. आता याच्याकडे उमेश उद्याकडे होता तो सगळेच पेटले नाही तर हे उठा हा बाय माझ्या आयशी ना हे पण सिद्धेश तुला लगेच बंद करून चालू करता येईल, असं चालू करून बंद करता येईल असं ठेव, नाही तर जो वरना त्यापेक्षा एक लाकूड हा. ठेव आणि एक बटन टाकून पटकन. हे लाकूड घे, लाकडान चालू कर. सगळ्यात जास्त फाटली त्याची हा हे कर, हा बरोबर वायरिंग करतो. अरे कर लवकर. हे असं झाला, हे झाला. येस येस हा मायाचा बोचा जाळ, मायाचा बोचा जाळ. फायनली इकडे आमची सर्व तयारी जी आहे ना ती तयारी झाली होती. फायनल टेस्टिंग सुद्धा आमची झाली होती, कारण यावर्षी नवीन एक्सपेरिमेंट करणार होतो तो म्हणजे फायर वर्क्सचा. तर एक्सपेरिमेंटचं ट्रायलसुद्धा आम्ही घेतले होते आणि ट्रायलसुद्धा सक्सेस झाले होते. आणि इकडे पालखी नाचवायचं जे मैदान आहे ना ते मैदानसुद्धा पूर्ण डेकोरेशनने रेडी झालं होतं. आणि सर्वांना वाटून दिलेल्या जबाबदाऱ्यांचं जे फळ बोलतो ना तर फळ जे आउटपुट आहे ते आउटपुट तुम्ही पाहू शकता समोर. कारण सर्वांनी आपापली जबाबदारी एकदम पद्धतशीर पार पाडली आणि जे तयारी आहे ना पालखी नाचवायची ती तयारी एकदम उत्तमरित्या झाली होती इकडे. तर सर्वजणच त्या क्षणाची वाट पाहत होते, ज्या क्षणासाठी आम्हाला वर्षभर वाट पाहायला लागते तो क्षण म्हणजे पालखी नाचवायचा क्षण. तर अराऊंड 9:30-10 वाजायचं टायमिंग दिलेला होता. त्या टाईमला आम्ही पालखी नाचवायला घेणार होतो. तर तयारी तर झाली होती ऑलमोस्ट. तर यापुढे ना तुम्हाला पालखी नाचवायचा आमचा प्रोग्राम कसा झाला ते तुम्हाला या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. तर म्हणतात ना की देवासाठी वेळ काढला की तुमच्या वेळेला देव बरोबर धावून येतो. तर देवाच्या कृपेने आम्ही जसं योजलेला होता कार्यक्रम तसा योजलेला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. तर इथे अशा प्रकारे आजचा जो कार्यक्रम होता तो इथे संपन्न झाला. तर पालखी नाचवण्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.